नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आपण सगळेजण जाणतो की पोस्टामध्ये केलेली गुंतवणूक ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे। म्हणजे येथे केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तुमचे कधीही डुबत नाहीत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्टाच्या अशा 9 स्कीम बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती गुंतवणूक करू शकतो, ही गुंतवणूक किती वर्षाकरिता आणि त्यावर मिळणारा व्याजदर किती असणार आहे याबद्दल थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर येथे पाहू शकता टायटल काय आहे, पोस्ट ऑफिस योजना आणि त्याचे व्याजदर। तर पहा, या योजनेमध्ये व्याजदर 4 ते 9% पर्यंत आहे आणि ते जोखीम मुक्त आहेत, कारण भारत सरकार या गुंतवणूक पर्यायांचा स्वीकार करत असल्यानं यामध्ये कमीत कमी जोखीम असते। म्हणजेच येथे तुमचे पैसे डुबत नाहीत। पोस्ट ऑफिस बचत योजनेमध्ये गुंतवणूक करणे हा दीर्घ काळासाठी हमी परतावा देणारा, सुरक्षित आणि जोखीम मुक्त गुंतवणूक मार्ग शोधणाऱ्या व्यक्तींसाठी एक सुज्ञ गुंतवणूक पर्याय असू शकतो। यामध्ये विविध योजनांचे निकष आणि परतावा हा वेगवेगळा असतो। तर आपण जाणून घेणार आहोत कोणत्या स्कीम मध्ये कुठे आणि किती व्याज मिळणार, तुमची रक्कम किती काळासाठी ठेवायची, त्याचबरोबरीने कोणत्या स्कीम मध्ये जास्त फायदा होईल आणि ही स्कीम कोणासाठी योग्य आहे। तर अशा 9 योजना कोणत्या आहेत जाणून घेऊया। तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र अवश्य करा। आता यामध्ये पहिली स्कीम कोणती आहे तर भारतीय पोस्ट ऑफिस बचत योजना, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट। हे खातं तुमचं बँकेप्रमाणे असतं, परंतु यामध्ये 4% तुम्हाला वार्षिक व्याजदर मिळतो आणि सुरक्षित आहे। पोस्ट ऑफिस बचत खातं तुम्हाला वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे उघडता येतं। या खात्यामध्ये तुम्हाला विनंतीनुसार चेकबुक, ATM कार्ड, ऑनलाईन बँकिंग सेवा आणि ई बँकिंग सेवा उपलब्ध आहे। जर तुमचं खातं 3 आर्थिक वर्षापासून निष्क्रिय असेल तर ते निष्क्रिय होतं, परंतु नंतर ते KYC आणि पासबुकसह पुनर्जीवित केलं जाऊ शकतं। हे झालं आपलं सेव्हिंग अकाउंट। त्यानंतर पहा RD स्कीम, रिकरिंग डिपॉझिट। येथे पहा फक्त 100 रुपयापासून RD सुरू करता येते। कालावधी पहा 5 वर्ष आणि सध्याचा व्याजदर आहे 6.7%। पोस्ट ऑफिस RD मध्ये व्याज 3 महिने वाढविले जाते। यामध्ये 12 नियमित ठेवीनंतर उपलब्ध शिल्लक रकमेवर तुम्हाला 50% पर्यंत कर्ज मिळतं। 3 वर्षांनी मुदतपूर्व बंद करता येतं आणि जर लवकर बंद केलं तर व्याजदर लागू होतो। आता तिसरी कोणती आहे, MIS पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, मंथली इन्कम स्कीम। यामध्ये व्याजदर तुम्हाला मिळतोय 7.4%। मंथली डिपॉझिट कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपयापर्यंत। अकाली बंद करण्याची परवानगी फक्त 1 वर्षानंतर आहे। ती कधी बंद केली जाते यावर अवलंबून 1 ते 2% दंड आकारला जातो। आता ज्याचं खातं आहे त्याचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्ती म्हणजे जो कोणी नॉमिनी असेल तो मागील महिन्यापर्यंतच्या व्याजासह रकमेचा दावा करू शकतो। ही देखील तुमच्याकरिता एक सुरक्षित योजना आहे। त्यानंतर पहा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट। यामध्ये व्याजदर पहा 7.7%। त्याचबरोबरीने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र कालावधी निश्चित 5 वर्षाचा असतो आणि परतावा हमी असतो। त्याचबरोबरीने सेक्शन 80C कलम 80C अंतर्गत गुंतवणूक कर कपातीचा पात्र आहे, म्हणजे ही करमुक्त आहे। आता हे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही बँका किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडे तारण म्हणून देखील ठेवू शकता। त्यानंतर पहा फिक्स डिपॉझिट FD स्कीम। आता याचा व्याजदर कसा असणार पहा, 1 वर्षाकरिता 6.9%, 2 वर्षाकरिता 7%, 3 वर्षाकरिता 7.1% आणि 5 वर्षाकरिता 7.5%। त्याचबरोबरीने 5 वर्षाच्या FD वर तुम्हाला टॅक्स बेनिफिट देखील मिळतो। म्हणजेच कलम 80C अंतर्गत तुम्हाला टॅक्स लागत नाही, परंतु त्यांनी म्हटल्याप्रमाणे हे 5 वर्षानंतर, म्हणजेच तुमचं फिक्स डिपॉझिट जे आहे
ते कमी ते 5 वर्षाचं असणं गरजेचं आहे। त्यानंतर पहा किसान विकास पत्र KVP। आता KVP मध्ये पैसे निश्चित कालावधीत दुप्पट होतात आणि याचा व्याजदर असणार आहे 7.5%। किसान विकास पत्र एका निश्चित कालावधीत प्रचलित व्याजदरावर अवलंबून तुमची गुंतवणूक दुप्पट करतं। म्हणजे साधारणतः 115 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतात। आता KVK सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये तारण म्हणून देखील ठेवता येतं। त्यानंतर पहा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड 15 वर्षाचा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF ही लॉंग टर्म म्हणजे दीर्घ काळासाठी आणि फ्री गुंतवणूक योजना आहे। याचा कालावधी पहा 15 वर्ष, व्याजदर आहे 7.1%, टॅक्स फ्री। सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी कलम 80C अंतर्गत 1.5 लाख 1 वर्षापर्यंत कर लाभ प्रदान करतो। मुदत पूर्तीनंतर खाते 5 वर्षाच्या ब्लॉकमध्ये वाढवता येते। म्हणजे 15 वर्षानंतर तुम्ही 5 वर्षाकरता तुमची योजना वाढवू शकता। व्याज दरवर्षी जमा केलं जातं। खातं सक्रिय ठेवण्यासाठी किमान 500 रुपये वर्ष ठेव आवश्यक आहे। म्हणजे वर्षाला तुम्हाला कमीत कमी 500 रुपये ठेव तुमची आवश्यक असणार आहे। त्यानंतर पहा सुकन्या समृद्धी खातं SSA। आता हे जे खातं आहे ते मुलींकरता आहे, मुलींचं शिक्षण आणि लग्नाकरिता आहे। व्याजदर 8.2%, हे देखील टॅक्स फ्री आहे। आता वय 10 वर्षापर्यंतच्या मुलीचं खातं ओपन करू शकता। सुकन्या समृद्धी खातं 10 वर्षाखालील मुलींसाठी उघडता येतं आणि जे पालक चालवितात। हे तुम्हाला कर लाभ आणि उच्च व्याज देतं। त्याचबरोबरीनं मुलीच्या लग्नाच्या 1 महिना आधी किंवा 3 महिन्यानंतर ते बंद करता येत नाही। त्यानंतर 9 नंबरवर पहा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम। ही आहे 60 वर्षावरील नागरिकांसाठी। कालावधी आहे 5 वर्ष आणि 3 वर्षाकरिता वाढविता येते। त्याचा देखील व्याजदर जास्त आहे 8.2%। दर त्रिमासिक तुम्हाला व्याज मिळतं, म्हणजे दर 3 महिन्यानं। आता ज्येष्ठ नागरिक बचत योजना SCSS 60+ वयाच्या व्यक्ती किंवा जोडीदारासह संयुक्तपणे उघडू शकतात। देखील कलम 80C अंतर्गत नियमित उत्पन्न आणि कर लाभ देतं। आता पोस्टचं यापैकी तुम्हाला कोणतंही खातं उघडायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही ठिकाणी उघडू शकता। तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पाहूयात। ऑफलाईन उघडताना खाते उघडण्याचा फॉर्म, KYC फॉर्म, हा जर तुम्ही नवीन ग्राहक असाल किंवा KYC मध्ये तुम्हाला कोणते बदल करायचे असतील तर। त्यानंतर पहा पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, ते जर नसेल तर कोणती कागदपत्र ते देखील पहा। ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र किंवा राज्य सरकारी अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेले मनरेगाद्वारे जारी केलेले जॉब कार्ड किंवा राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी जारी केलेले पत्र ज्यामध्ये तुमचं नाव आणि पत्ता यांचा तपशील असेल। अल्पवयीन मुलांकरिता काढत असाल म्हणजेच लहान मुलाकरिता तर त्याचा जन्म तारखेचा पुरावा किंवा जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट लागेल। तर मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणती योजना योग्य वाटते कमेंट करून अवश्य कळवा। त्याचबरोबरीनं अशा नवनवीन अपडेट करता आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।